एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी चारभट्टा, सुरतोली, मुल्ला संपूर्ण क्षेत्राचे शेतकरी लोक या तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना व तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। आपण यांना विचारूया की यांच्या काय समस्या आहेत आणि या कोणत्या समस्येबाबत यांनी तहसीलदारांना व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। काय नाव आहे आपलं? माझं योगेश पवार, सुरतोलीमध्ये राहतो। मी एक शेतकरी आहे। आज आम्ही या ठिकाणी याकरिता आलो आहो की मागील म्हणजे जूनपासून सतत एकतर आधी रब्बीमध्ये विद्युत पुरवठा खंडित होत होता, त्याच्यामुळे पिकं मारल्या गेली। आता खरीप हंगामासाठी पेरणी केला, पेरणीमध्ये आधी सुरुवातीला निसर्गानं साथ दिली नाही आणि वरून विद्युत विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे पीक वाया जाण्याच्या परिस्थितीमध्ये येत आहे। कारण याचं मुख्य कारण की 24 तासच्या ठिकाणी स्वतंत्रपणे फक्त 8 तास विद्युत पुरवठा शेतीसाठी करीत असतात आणि या 8 तासामध्ये पुन्हा 4 तास त्यांच्या डिफॉल्टमुळे बंद होत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थित सिंचन करता येत नाही। दुसरी बाब की आमच्या क्षेत्रातील लोकांनी जे रब्बी धान पिकाचं विक्री केलेलं आहे त्यांचे चुकारे आज 3 महिने होत आहेत, पण या 3 महिन्यापासून कुणीही एखाद्याही शेतकऱ्याला मिळालेला नाही। एवढंच नव्हे तर आमच्या लोहारा संस्थेतील शेतकऱ्यांना धान विक्री करणाऱ्या खरीप हंगामातील त्यांना बोनससुद्धा प्राप्त झाला नाही। त्या कारणास्तव आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन एक निर्धार पक्का केलेला आहे की येणाऱ्या 3 दिवसानंतर जर आम्हाला धानाचे चुकारे मिळाले नाही किंवा विद्युत पुरवठा बरोबर झाला नाही कमीत कमी 16 तास तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्याचे निश्चित केलेलं आहे। आणि याकरिता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या नावाने एक उपविभागीय अधिकारी यांच्या नावे एक पत्र देत आहोत। तर काय आपले धान आपण 3 महिन्यापासून विकलेले आहात, काय आपल्याला राशन दुकान आपले जे शेती खात आहे दवाई दुकान आहे तुम्हाला उधारी देतात का खात वगैरे? उधारी नाही। आता कसं आहे एकमेका किंवा आजूबाजूवाल्यासोबत किंवा एखाद्या व्यापाऱ्याकडून कशा तरी कोणत्या तरी रूपानं तात्पुरती साधन करण्यात आली आहे, पण ते किती दिवस थांबणार? शेवटी त्यांना व्याजाच्या रूपामध्ये त्यांना परतफेड करावं लागेल, ही एक मोठी शोकांतिका आहे। मार्केटला खाताचं उपलब्ध नाही आहे, उधारी कसं देणार? पैसे देऊन मार्केटला खातं उपलब्ध नाही आहे, युरिया नाही आहे, एप्पोर आहे, DAP नाही आहे, त्यांच्याकडे खात नाही तर आपल्या उधारी कोणते पैसे देतील? पैसे देऊनच खात भेटत नाही ते उधारी कोणत्या पद्धतीने देतील? म्हणून शेतकऱ्याची जी कोंडी झाली आहे, बोनसचे पैसे आले नाही पण धान जे विकला रबीचे त्याच्यावर चुकार आला नाही। लोहारा सोसायटीच्या दोन्ही चुकाऱ्यामुळे कमसे कम 8-9 कोटीचे चुकारे असतील। बोनस 3 कोटीचे आहे, आताचा पेमेंट कितीचं आहे? जेवढे 4-5 कोटीचे असेल, म्हणजे 8-9 कोटीच्या पेमेंटपैकी एकही पेमेंट आला नाही। शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने शेती करायच्या? त्यानंतर आपण अजून एक युवा शेतकरी आहेत त्यांना पण विचारूया की काय आपली काय मागणी आहे, कशाबद्दल तुम्ही इथं आले? नाव काय? नमस्कार, माझे नाव संदीप राधेश्याम तवाडे। मी मौजा चारभाटा इथे राहतो आणि उच्च शिक्षण घेऊनसुद्धा शासकीय नोकरी नाही किंवा हाताला रोजगार नाही म्हणून आपण वडिलोपार्जित शेती करत आहोत। आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि या देशात जय जवान जय किसान हा नारा दिला जात असला तरी तो फक्त नारा म्हणण्यापुरताच आणि कागदावरच अस्तित्वात आहे। जर या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात जर विद्युत पुरवठा व्यवस्थित केला जात नसेल, पाणी पुरवठा करताना त्याला जर विद्युत मिळत नसेल तर ही एक शोकांतिकेची बाब आहे। म्हणून आम्ही सर्व चारभाटा, मुल्ला, सुब्रायटोला, लोहारा, सुरतोली या 5ही गावामधून शेतकरी जास्तीत जास्त संख्येत मोठ्या प्रमाणात इथे उपविभागीय कार्यालय इथे उपस्थित झालेले आहोत आणि उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एक निवेदन सादर करत आहोत। तर त्या निवेदनामध्ये आमचे 2 विषय आहेत, 2 मागण्या आहेत। एक पहिली आणि महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे शेतीला मिळणारी वीज ही 8 तासावरून कमीत कमी 16 तास करण्यात यावी आणि ती 16 तास सुरळीत चालण्यात यावी। दुसरी मागणी अशी आहे की आम्हाला रब्बी धान पिकाचे धान आधारभूत केंद्रावर विक्री करूनसुद्धा आतापर्यंत आम्हाला धानाचे चुकारे झालेले नाहीत, ते धानाचे चुकारे लवकरात लवकर देण्यात यावा। त्याचबरोबर आमच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत लोहारा धान खरेदी केंद्रावर
वर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत धान प्रोत्साहन राशी मिळालेली नाहीत. आता सध्या सर्वत्र शेतीचे हंगाम सुरू आहेत. शेतीच्या हंगामामध्ये आमच्याकडे आपल्या तालुक्यात आपल्या भागात 100% प्रमाणात म्हणता येईल धानाची लागवड केली जाते आणि धानाच्या लागवडीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात पाणी लागतो. जर पाणी निसर्गातून पावसाच्या स्वरूपात आला नसेल तर आपण शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्थामधून सिंचन सुविधा केलेली आहेत, परंतु त्यांना जर लाईटच मिळत नसेल तर ही एक फार मोठी शोकाची बाब आहे. दुसरी बाब अशी आहे की आता शेतीचे हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना पैशाची म्हणजेच रक्कमेची नितांत गरज आहे. जर आपल्याला आपलीच रक्कम मिळत नसेल आणि आपल्याला व्याजाच्या स्वरूपात रक्कम मागून आपल्या शेतीचे कामं आटपावं लागत असतील तर एक फार मोठी शोकाची बाब आहे. म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही कमीत कमी 2 ते 3 दिवसात आम्हाला आमची मागण्या पूर्ण करावा, अन्यथा आम्ही देवरी आमगाव महामार्गावरील लोहारा इथे 3 दिवसाच्या नंतर आम्ही चक्काजाम करू हे आम्ही निश्चित केलेले आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे स्वतःच्या हक्काचे धान विकलेले आहेत ते पैसे तरीसुद्धा आम्हाला आधी द्या, त्यानंतर तुमच्या तिजोरीत जर पैसे नसतील तर बोनस नंतर द्या, पण जे स्वतः विकलेले धान आहेत त्याचे पैसे तात्काळ द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.